गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना हनुमान चालीसा किंवा जे काही कुठल्या ग्रंथाचं पठण करायचं त्यांनी त्यांच्या घरी जाऊन करावं असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। राज्यातली कायदा सुव्यवस्था त्यांनी बिघडू नये। जाणून घेऊयात एकूण हा सगळा घटनाक्रम। सर, मुंबईमध्ये दोन घटना महत्त्वाच्या घडल्या। काल कंबोज यांच्या गाडीवर हल्ला, आज नवनीत राणा यांच्या खार येथील घरामध्ये शिवसैनिक शिरले होते। कसं बघताय या सगळ्याच्याकडे तुम्ही? जसं बघायला हवं एक शिवसैनिक म्हणून तसंच बघतोय मी। असं आहे की कोणाच्या तरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल मुंबईत येऊन, तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। कायदा आणि सुव्यवस्था काय आहे आणि सरकारने काय केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काय करावं, हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी त्या संदर्भात करण्याइतपत महाराष्ट्राला भिकारी पण आलेलं नाही। तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसताय, घुसण्याचा हिंमत नाही घुसण्याची, बदनाम करताय। कोण तुम्ही? तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा। तुम्ही जर लक्ष्मण रेषा ओलांडाल तुमची, बरं का, तर मग शिवसैनिकसुद्धा संतापून चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार त्यांना आहे। आणि नंबर 2, आम्हाला धमक्या देऊ नका। राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय सेंट्रल एजन्सीज येतील, या धमक्या देऊ नका। हा हिम्मत असेल तर लावा, CBI लावा, ED लावा, आम्हाला त्रास द्या, आम्ही तुम्हाला घाबरत नाही। आणि शिवसैनिकांवरती आता कोणाचाही कंट्रोल नाही या क्षणी। अजून काही सुरुवात झालेली नाही आहे। 2 दिवसातल्या घटना ज्या आपण पाहताय मुंबईत, या फक्त शिवसैनिकांच्या भावनेचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनेचा हा स्फोट आहे। मी या क्षणी नागपूरला आहे, मी नागपुरातून सुद्धा एक वातावरण पाहतोय। तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे ते लक्षात घ्या। पण रावसाहेब, दराणा दाम्पत्याला थांबवायला पोलीस यंत्रणा आहे। अरे कोण दाम्पत्य? सर, पोलीस यंत्रणा आहे, कुठेतरी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे मुंबईमध्ये। केंद्रीय पोलीस बलाचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही। शिवसैनिक सक्षम आहे आणि शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार असतो। सरकार असल्यामुळे नक्की आमचे हात बांधले आहेत। देवेंद्र फडणवीस म्हटले की सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड। मग सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड, मग तुम्ही काय करताय? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड, ही तुमची जी गुंडगिरी आहे ना, झुंडशाही, केंद्रीय पोलिसांच्या पाठबळावर ही तुमचीसुद्धा झुंडशाही आहे। आणि मग त्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी त्या झुंडशाहीनं उत्तर दिलं, बरं का, तर तुम्हाला काय मिरच्या झुंबतायत? कशा करता? तुम्ही जर आमच्यावरती हात उगारण्याचा प्रयत्न करा तर तो शिवसैनिक आहे, हा महाराष्ट्र आहे, आम्ही सगळे आहोत। हजारो लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। आणि परत सांगतो, आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाही। लावा। माझं आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं। राष्ट्रपती राजवटी, CBI, ED याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत। सत्तेची पर्वा आम्हाला नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या गजरामार वाक्य आहे, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही आहोत, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे। आणि ती सत्ता फक्त खुर्चीची नसते, शिवसेना हीच एक पॉवर आहे। आणि तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता। आणि यापूर्वी लोकांनी घेतलेलं आहे, ठीक आहे, जे होतं आहे ते होऊन जाऊ द्या आणि एकदाच होईल। आणि हे बायकांच्या आडून भारतीय जनता पक्ष हे शिखंडीचे उद्योग करते आहे ना, बरं का, ही हिजडेगिरी बंद करा।
सर, आम्ही संजय जी, पश्चिम बंगालमध्ये पुरून उरलो, केरळमध्ये पुरून उरलो. एवढी मोठी शिवसेना आहे, राणांसाठी एवढे सगळेजण रस्त्यावर उतरून हा, नाही, त्यांना तुझा मोठं केलं का? नाही मोठं आम्ही करत नाही मोठं कालपर्यंत हिंदुत्वावरती हल्ले करणारे हे जे बंटी आणि बबली आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा इतर काही जे आता नवहिंदुत्ववादी ओबीसी आले आहेत त्यांना मोठं करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचे हात जळणार आहे. आम्ही फडणवीस म्हणाले आम्ही केरळमध्ये पुरून उरलो, पश्चिम नाही, बंगालमध्ये आणि महाराष्ट्रातही पुरून उरणार. नाही महाराष्ट्रात त्यांना अजून 7 जन्म घ्यावे लागतात. केरळमध्ये ममता बॅनर्जी त्यांना पुरून उरलेली आहे, पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये त्यांना श्वासही घेता येत नाही नीट, आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना शिवसेनेला पुरून उरण्यासाठी 7 जन्म घ्यावे लागतील. लक्षात घ्या. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही बोलत राहू असं म्हणलं फडणवीस. नाही मग तुमचं काय उघड पडणार ते आम्ही लवकरच कळेल ना. राहुल जी, हिंदी में जानना चाहेंगे आज हनुमान चालीसा आज पठन करने जा रहे क्या हैं। है हनुमान चालीसा? कौन पठन करेगा? हम पठन करेगा अगर हमको चाहिए तो। ये कोई बाहर की व्यक्ति आकर मातोश्री में घुसने की भाषा करेगी तो शिवसैनिक चुप बैठेंगे क्या? कभी नहीं बैठेंगे। अगर आप हमारे घर तक पहुंचने की कोशिश करेंगे तो ज़रूर हमें अधिकार है टिट फॉर टैट करने का, उसी भाषा में जवाब देने का हमको पूरा अधिकार है। और फिर एक बार बोलता हूँ, धमकियाँ मत देना राष्ट्रपति शासन लगाने की, लॉ एंड ऑर्डर की। लॉ एंड ऑर्डर महाराष्ट्र की खराब करने का काम आप लोग कर रहे हो जानबूझकर। अगर आप में हिम्मत है तो सामने आकर लड़िए। मैं इतना ही कहता हूँ आपको। सर आज आपने सामना में लिखा है कि धार्मिक दंगों की ब्रांडिंग करने के लिए जॉनसन को बुलडोजर पर चढ़ाया है। तो लिखा है ना, ये मेरा कहना है ना, ये देश देख रहा है, पूरा वर्ल्ड देख रहा है। चलिए थँक्यू.